जय श्रीराम मित्रांनो, हिवाळ्याचे दिवस आहेत, कडाक्याची थंडी पडलेली आहे। आपण आलेलो आहोत आमच्या मकाच्या शेतामध्ये। त्या ठिकाणी काही दिवसापूर्वी मका पेरलेली होती आणि ती मकाची उगवण आता होत आहे। आणि या उगवण झालेल्या कोवळ्या मोडांच्या खालच्या बाजूस जे मकाचे दाणे असतात ते फुगलेले असतात आणि ते खाण्यासाठी पक्षी सकाळी सकाळीच शेतामध्ये रांगेवार ती मका उपटून ते बी खात असते। आणि त्याची राखण करण्यासाठी आम्ही आता शेतामध्ये आलेलो आहोत। पूर्वीच्या काळी ही पिकाचं राखण करण्यासाठी गोफण असायची। ती गोफण आजही आमच्याकडे आहे आणि ती गोफण पक्ष्यांच्या बसलेल्या झाडाच्या दिशेने फिरवायचे आणि त्याचा एक फटाक्यासारखा आवाज होतो आणि ते पक्षी उडून जातात। अशी ही गोफण आता आपण फिरवणार आहोत। प्रथमतः आपण हातामध्ये गोफण कशी धरायची हे शिकूया। ही गोफणीच्या बाजूचा जे आहे त्यामध्ये दगड ठेवायचा असतो। एका बाजूला गोल अशी मुदन म्हणतात त्याला, मुदन ती अंगठ्यामध्ये गुंतून दुसरी बाजू ही ती धरायची असते आणि ती गोल बिंगवत ती बाजू दुसरी बाजू आहे ती सोडून द्यायची असते आणि फटाक्याचा आवाज झाल्यासारखा आवाज होईल। दगड त्या दिशेने जाईल आणि पक्षी भरकून उडून जातील। अशी गोफण आपण चालवली का? चालवली असल्यास लिहा कमेंटमध्ये। मी सुनान नागागरे पाटील, सुंदर माझं गाव, श्री क्षेत्र तांबेरी असं गाव। लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात। घराचं घर पण माणसाचं, माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं।